पुढचे अपडेट नाशिकहून। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याची नोंद झाली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये 245 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। याशिवाय धरण साठ्यात वाढ होऊन गंगापूर धरणामध्ये 53% पाणी साठा असल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे पाणी कपातीची टांगती तलवार दूर होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तर नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पुराचा फटका सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना देखील बसलाय। पावसामुळे नवीन पुलांचं काम सुरू असलेल्या ठिकाणचं साहित्य वाहून गेलंय। पुराच्या पाण्यामध्ये गोदाकाठच्या टपऱ्या सुद्धा पुरामध्ये वाहून गेल्यात। बाजार परिसरापर्यंत पुराचं पाणी पोहोचल्याची दृश्य समोर आली। तर नाशिकच्या देवळा तालुक्यातील गिरणा नदीवरच्या सावकी विठेवाडी दरम्यानचा पूल पाण्याखाली गेलाय। सावकी विठेवाडी पुलावरून 10 फूट पाणी वाहत आहे। हा पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे स्थानिकांची गैरसोय झाली असून पर्यायी मार्गाने ग्रामस्थांना प्रवास करावा लागतो।